किनवट तालुक्यातील गोकुंदा येथील 18 व 20 वर्षीय दोन युवकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे। दोन्ही रुग्णांवर डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे। रुग्ण आढळलेल्या गोकुंदातील शिवशंकर नगर व पौर्णिमा नगर या परिसराला कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केले आहे। तिथे आरोग्य पथक नेमून घर घर सर्वेक्षण केले जात आहे। जनतेने घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळा। जिल्हाधिकारी महोदयांनी जाहीर केलेल्या ब्रेक द चेन मधील आदेशाचे पालन करावे असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांनी केले आहे। सर्वांना नमस्कार, मी अभिनव गोयल सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट बोलत आहे। आज आपला किनवट तालुकामध्ये गोकुंदा नगर पंचायत हद्दीमध्ये 2 कोरोना पेशंट्स पॉझिटिव्ह निघालेला आहे। आज सकाळी त्यांचा रिपोर्ट आला आणि तो पॉझिटिव्ह निघाले। ते सध्या आपले DCHC आणि CCC मध्ये भरती आहे। त्यांचा उपचार सुरू आहे आणि तो स्टेबल आहे। त्यांचं काही जास्त लक्षणसुद्धा नाही आहे आणि व्यवस्थित आहे। आपला जे केंद्र शासन आरोग्य विभाग यांचे जे प्रोटोकॉल्स आहे त्याच्याप्रमाणे आता आज रोजी आपण शिवशंकर नगर आणि पौर्णिमा नगर गोकुंदा अंतर्गत आपण कंटेनमेंट झोन म्हणून डिक्लेअर करत आहे। या पूर्ण झोनमध्ये 144 कलम लागू राहील, पूर्ण संचारबंदी राहील, सर्व दुकाने बंद राहील। जे असेन्शियल अतिआवश्यक सेवाएं आहे जसे की आरोग्य किंवा किराणा ते या दोन्ही नगरामध्ये कंटेनमेंट झोनमध्ये त्यांना घरपोच देण्यात येईल। त्याचबरोबर प्रत्येक कुटुंबाचा आरोग्य सर्वेक्षण आमच्या आरोग्य पथकांमार्फत होणार आणि ज्यांना जे काही लक्षण भेटणार कोरोनाचे त्यांना आपण उपचार करून हे आयडेंटिफाय करणार की त्यांना कोरोना आहे किंवा नाही। विशेषतः माझी अशी विनंती राहील की कंटेनमेंट झोनमधले जे आपले किनवटवासी आहे त्यांना घरामधून बाहेर पडू नये। पूर्ण 144 कलम लागू असल्यामुळे तुमच्यावर कारवाई करण्यात येईल आणि विशेषतः तुमच्या जीवनालासुद्धा धोका आहे। त्याच्यामुळे कंटेनमेंट झोनचे सगळे नियम तुम्ही पालन करा अशी माझी विनंती आहे। राजू दराडे, संजय घोगरे, अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।